सर्वांना शरणू शरणार्थी शिवरात्री। आज आपण शरण्याक्क महादेवी यांचं वचन पाहणार आहोत। तर ते वचन आहे, अज्ञ जनांचा संग केल्यापुरी, दगडांच्या आघाताने ठिणग्या काढल्यापरी, सुज्ञ जनांचा संग केल्यावरी, दही मंतून लोणी काढल्यापरी, चन्न मल्लिकार्जुनया तव शरणांचा संग केल्यावरी, अग्नीने कर्पूरगिरी गिळल्यापरी। तर या ठिकाणी शरणी अक्क महादेवी यांचं हे वचन आहे। तर या ठिकाणी अक्क महादेवी म्हणत आहेत की अज्ञानी लोकांचा जर आपण संग केला, त्यांच्या सानिध्यात जर आपण राहिलं, तर दगडाच्या आघातानं आपल्या शरीरावर ठिणग्या काढल्याप्रमाणे होईल। आणि जर समजा सुज्ञ जनांचा संग जर आपण केला, जे ज्ञानवंत आहेत त्यांचा जर संग आपण केला, तर दह्याला मंथून जसं आपण लोणी काढतो त्या पद्धतीने होईल। आणि शरणांचा जर संग आपण केला, तर अग्नीने कर्पूरगिरी पर्वत गिळल्यापरी होईल। अग्नीमुळं जे कर्पूर पूर्णपणे वितळतं आणि ते वितळलेलं कर्पूर गिळल्यापरी, अशा पद्धतीनं शाब्दिक या ठिकाणी चिंतन अक्क महादेव यांनी पुढे आणलेलं आहे। म्हणजे इनडायरेक्ट यांना या ठिकाणी असं सांगायचं आहे की जे काही शरण आहेत आणि जंगम ह्या उच्च अवस्था आहेत शरण तत्वामधल्या। शरण म्हणजे जंगम या अवस्थेपेक्षाही पुढली अवस्था आहे। जवळपास 770 शरण, यामध्ये 770 शरणीपैकी 700 हे शरण आणि 70 या शरणी होत्या। ते खूप उच्च कोटीची अवस्था आहे। त्या उच्च कोटीच्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जवळपास 5-10 वर्षांची साधना आणि त्या ठिकाणी आचरण लागतं। त्यामध्ये आपण भक्त अवस्थेत असतो आणि नंतर मग आपण हळूहळू जंगम अवस्थेमध्ये येतो, ज्या ठिकाणी आपण अनुभव मंडप हे आपण आपल्या राहत्या घरी, त्या ठिकाणी आपल्या घराण्यामध्ये चालू करतो। त्यानंतर आपल्या गावामध्ये सुट्टीच्या दिवशी आपण किंवा मासिक अनुभव मंडप आपण चालू करतो। आणि जो काही आपला बसव कल्याण ही मूळ भूमी आहे, त्या मूळ भूमीमध्ये राष्ट्रीय अनुभव मंडपासाठी आणि लोकांना त्या ठिकाणी जागरूक करून त्या ठिकाणी आणण्याचं आपण काम करत असतो। तर या ठिकाणी अशा पद्धतीचे महत्वपूर्ण वचन आहे, जे शरण अवस्था काय आहे किंवा शरणांचा संग केल्यावर काय होतं या संबंधितचं हे वचन आहे। त्यानंतर आपण महत्वपूर्ण विषयावरती येणार आहोत। तर आपण 10 वर्षापासून पाहतात लिंगायत समाज, लिंगायत धर्म, महात्मा बसवांना, बसव कल्याण, लिंगायत आंदोलने याबद्दल ऐकत आहोत, चिंतन करत आहोत। विविध सामाजिक संघटना, विविध आपले लिंगायत समाज बांधव या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतात। यापुढे जाऊन ज्यावेळेस आपण डीप मध्ये चिंतन करतो, तर आपल्याला असं समजतं की महात्मा बसवांना आणि 770 शरणांचा समाज परिवर्तनाचा, देश परिवर्तनाचा एकच संदेश आहे, तो म्हणजे अनुभव मंडप। तर या अनुभव मंडपाच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःमध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आणि देशामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो। तर ते आचरणातून आणि या अनुभव मंडपाच्या माध्यमातून आपण करू शकतो। अनुभव मंडप ही जगातली पहिली संसद आहे आणि ती संसद बसवांना यांनी 12व्या शतकामध्ये चालवली, लोकांना त्या ठिकाणी साक्षर केलं आणि सर्व प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, साहित्यिक, आध्यात्मिक, धार्मिक या सर्व अंगाने त्या ठिकाणी कार्य करून जगाला लोकशाहीचं मॉडेल दिलं आणि तेच वेगवेगळ्या देशामध्ये लागू झालेलं आपल्याला माहिती आहे। तर या ठिकाणी महत्वपूर्ण विषय असा आहे की आपण या सर्व चळवळीमध्ये काम करत असताना सर्व गोष्टीचं चिंतन करून 2 महत्वपूर्ण गोष्टीवरती आलो, ते म्हणजे एज्युकेशनल अवेअरनेस। आणि त्या ठिकाणी एज्युकेशनल अवेअरनेस झाल्यानंतर त्या व्यक्तीला रोजगार मिळणे असेल आणि पुढल्या टप्प्यामध्ये त्याला शरणतत्व, लोकशाही, राष्ट्रभक्ती, राष्ट्रशक्ती या गोष्टीबद्दल कळणे असेल। तर या ठिकाणी चिंतन करत असताना बऱ्याच वेळेस आपण सोशल मीडियामध्ये बोलत आहोत किंवा मांडत आहोत। तर आपल्या मूळ या बसव कल्याण या भूमीमध्ये आपण नुकताच अनुभव मंडप चालू केलेला आहे। जवळपास 3 अनुभव मंडप सक्सेस झालेले आहेत। वेगवेगळ्या राज्यातून त्या ठिकाणी शरण येत आहेत। तर या ठिकाणी बसव कल्याणमध्ये आता 4था अनुभव मंडप आपण अक्क महादेवी, शरणी अक्क महादेवी गवी या ठिकाणी घेत आहोत। आणि अक्क महादेवी गवीमध्ये सकाळी ठीक 10 ते 10:30 वाजता, 10 ते 10:30च्या दरम्यान प्रार्थना आणि इष्टलिंग शिवयोग हा मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर सोलपुरे सर यांच्या माध्यमातून होईल। कोणाला दीक्षा सुद्धा घ्यावायची असेल लिंगायत धर्माची तर मुक्त प्रवेश आहे आणि मोफत पूर्णपणे लिंगधारणा त्याला केली जाते। त्यानंतर 10:30 ते 1 वाजेपर्यंत पूर्णपणे स्वअनुभव
त्यानंतर आपण शरण तत्वामध्ये आचरण केल्यानंतर जो अनुभव आलेला आहे, आपण नेमकं सध्या काय काम करत आहोत, त्यानंतर येणाऱ्या 1 महिन्यामध्ये काय काम करणार आहोत याबद्दलचं चिंतन आणि वचनाचं विश्लेषण, वचनाचं वाचन त्या ठिकाणी होतं. आणि 1 ते 1:30 म्हणजे 1 ते 1:30 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय अनुभव मंडप बसव कल्याण हा जो आपण मासिक चालू केला आहे, त्या अनुभव मंडपामध्ये भारत भूमीमध्ये किंवा विविध वेगवेगळ्या देशामध्ये जे काही सध्या शरण तत्वावर आधारित कार्य चालू आहे या संबंधित सुद्धा त्या ठिकाणी अर्धा तास चिंतन होतं आणि त्या ठिकाणी 1:30 वाजता 2 वाजता त्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था असते. तर अशा पद्धतीने परिपूर्ण अनुभव मंडप चालू झालेला आहे आणि हा महत्वपूर्ण जो वारसा आहे अनुभव मंडपाचा तो महात्मा बसवांनी आपल्याला दिलेला आहे. तर ज्या काही विविध सामाजिक संघटना आहेत, ज्या काही विविध आपले शरण किंवा समाज बांधव आहेत, त्यांनी हे अनुभव मंडप काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि अनुभव मंडपामध्ये, त्या राष्ट्रीय अनुभव मंडपामध्ये दर महिन्याला जवळ असलेल्याने दर महिन्यातून एक वेळेस यायचं आहे आणि जे दूर राहतात थोडंसं ते 3 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून त्या ठिकाणी येऊ शकतात. अनुभव मंडप म्हणजे काय आहे, लिंगायत चळवळ काय आहे, लिंगायत धर्मतत्वज्ञान काय आहे हे पूर्णपणे समजल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या गावामध्ये ते फॉलो करायचं आहे. तर अशा पद्धतीनं या अनुभव मंडपामध्ये आपण चळवळ किंवा त्या ठिकाणी आपले जे काही शरण तत्व आहे यावर आधारित कार्य चालू केलं आहे. तसेच आपलं येणाऱ्या काळातला खूप मोठा उद्देश म्हणजे ज्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या भूमीमध्ये महात्मा बसवांनी जागतिक लोकशाही अनुभव मंडपाची संरचना केली, त्या महाराष्ट्र राज्यामध्ये आज सध्या 36 जिल्हे आहेत आणि कर्नाटक राज्यामध्ये जवळपास 30च्या आसपास जिल्हे आहेत. म्हणजे 30 आणि ते आपले 36 जवळपास 66 जिल्हे आहेत. तर या प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये या राष्ट्रीय अनुभव मंडप बसव कल्याण या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण कमीत कमी 10 शरण, पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणत आहे मी, पूर्ण जिल्ह्यामध्ये कमीत कमी 10 शरण म्हणजे लिंगायत समाज बांधव आणि 1 अनुभव मंडप या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा आहे. या पद्धतीचा आज अजेंडा आपण या चळवळीमध्ये आपण निश्चित केलेला आहे. कारण की ज्यावेळेस 10 वर्ष आपण चिंतन केलं तर एका विशिष्ट मार्गावरती आपण आलेलो आहोत, एका विशिष्ट दिशेने एक चळवळ चालत आहे आणि ही काही एका व्यक्तीची, एका जिल्ह्याची, एका राज्याची जबाबदारी नसून ही सबंध आपल्या लिंगायत चळवळीमध्ये काम करत असलेल्या बांधवांची, लिंगायत समाज बांधवांची, प्रत्येक जिल्ह्याची. आणि त्या ठिकाणी हे जे काही महाराष्ट्र आणि कर्नाटक तयार झाल्यानंतर जे आपले खालचे 5 राज्य आहेत, महाराष्ट्र आणि कर्नाटक सोडून इतर 5 जसे की आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, केरळ आणि तामिळनाडू हे 5 राज्य आणि महाराष्ट्र कर्नाटक असे 2 मिळून टोटल 7 राज्यामध्ये कमीत कमी आपल्याला या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये एक परिपूर्ण अनुभव मंडप निर्माण करायचा आहे. अनुभव मंडपाची वास्तू तर निर्माण होईल. अनुभव मंडप म्हणजे 10, कमीत कमी 5 ते 10 शरण किंवा आपले लिंगायत समाज बांधव एकत्र येऊन त्या ठिकाणी इष्टलिंग योग त्या ठिकाणी सुरुवातीला करतात, प्रार्थना त्या ठिकाणी सुरुवातीला करतात, त्यानंतर आपल्या शरण चळवळीबद्दल चर्चा, चिंतन, मंथन करतात आणि त्या ठिकाणी जे काही आपले स्वतःचे, समाजाचे, देशाचे प्रश्न आजचे आहेत त्या संबंधीचं चिंतन करून त्या ठिकाणी कार्य करण्याचं काम करतात. आज जे काही सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न देशामध्ये आहेत तर ते म्हणजे बेरोजगारी, त्यानंतर अज्ञान म्हणजे शिक्षणाचा अभाव. हे खूप महत्त्वपूर्ण 2 प्रश्न आहेत. म्हणजे ज्या वेळेस आपल्या भारत देशामध्ये पूर्ण दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारत देशामध्ये एक पद्धतीचं, जसं की CBSE पॅटर्न असेल तर एक पद्धतीचं शिक्षण पद्धती लागू झाली पाहिजे. त्यानंतर प्रत्येक शिक्षित व्यक्तीला किंवा प्रत्येक भारतीय व्यक्तीला त्या ठिकाणी कमीत कमी एका घरामध्ये एक व्यक्तीला रोजगार हा मिळाला पाहिजे. योग्य मोबदला त्या रोजगाराच्या त्याच्या आवडीनुसार मिळाला पाहिजे. हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं देशासमोरील आजचं आव्हान जे आहे ते म्हणजे आपल्या भारत देशाची लोकसंख्या ही 140 कोटीच्या आसपास पोहोचली आहे. तर ती 140 कोटीची लोकसंख्या या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळात कंट्रोल करून या ठिकाणी 101 कोटी एखाद्या देशाची लोकसंख्या असावी लागते. तर ह्या सर्व प्रश्न जे आहेत हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की ह्या सगळ्या प्रश्नाबद्दल आपण जागरूक असणं आणि जे काही देशामध्ये लोकशाहीमध्ये निर्णय होतात त्याचं स्वागत करून त्या ठिकाणी देश कल्याण, राष्ट्रभक्ती या सर्व अंगाचा विचार करून आपलं आचरण असेल किंवा आपलं कार्य असेल हे करणं महत्त्वपूर्ण असतं. आजच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो लोक हे स्वतःच्या समस्यामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या कामामध्ये इतके गुंतलेले आहेत की या ठिकाणी आपलं जे काही काम आहे, त्यानंतर आपले काही जेवण असेल, आपली झोप असेल, यापुढे तो व्यक्ती जात नाही.
तर या ठिकाणी हे महात्मा बसवण्णांचं तत्वज्ञान यापुढे जाऊन सर्वात महत्वाचं म्हणजे कायकवेक कैलास करून या ठिकाणी दासोह भाव जो असतो तो हाच आहे की दासोह भाव म्हणजे आपण आपलं परिपूर्ण जीवन जगून उरलेल्या वेळामध्ये समाजासाठी देशासाठी जगणे होय। आणि हे तत्वज्ञान ज्यावेळेस भारत देशातील मूळ आपले जे काही महाराष्ट्र कर्नाटकातील बांधव आहेत त्या सर्वांना कळेल, निश्चित येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये आणि या प्रत्येक राज्यामध्ये परिवर्तन होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अनुभव मंडप निर्माण होतील। सामाजिक आणि राजकीय परिवर्तन होऊन निश्चितच लोकशाही मजबूत होण्याचं काम होईल। त्यामुळं प्रत्येकाचं कर्तव्य आहे किमान 3 महिन्यातून एक वेळेस किंवा 2 महिन्यातून एक वेळेस राष्ट्रीय अनुभव मंडप बसव कल्याण या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 10 ते 1:30-2 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी यावयाचं आहे। आपण स्वतः यावयाचं आहे, दुसऱ्यांना सोबत घ्यावयाचं आहे, हे ते जंगम कार्य आहे। आणि अशा पद्धतीने आपण सामाजिक त्या ठिकाणी शैक्षणिक आणि राजकीय या सर्व अंगाने येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत। महाराष्ट्रातले 36 जिल्हे आणि कर्नाटकातले 30 जिल्हे या सर्व राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण अनुभव मंडप आणि सामाजिक परिवर्तन जे काही महात्मा बसवांनी दिलेला वारसा आहे तो कंटिन्यू करूयात। सर्वांना शरणू शरणार्थी।